कार्यक्रमाला उपस्थित असणारे गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, उपस्थित असणारे शिवदुर्गी अण्णा पाटील, हनुमंतरावजी पाटोळे साहेब, रणजित गायकवाड, रणजित मोटे, या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गायकवाड साहेब, वाशीहून आलेले तात्या गुले, या ठिकाणी उपस्थित असणारे संतोष पवार, पितळे, उपस्थित असणारे सर्व नेते मंडळी, गावातील सर्व वडीलधारी मंडळी, शेतातले कामं असताना सुद्धा, पावसाचे दिवस असताना सुद्धा आपण 8:30ला मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित आहात, त्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक सुरुवातीला आभार मानतो. झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान केल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब गट, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट, काँग्रेस आयच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं चिकाटीनं काम केल्यामुळं आपला विजय या ठिकाणी होऊ शकला. मागच्या 15 वर्षामध्ये आपल्या गावाने नेहमी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, आशीर्वाद आपल्या गावातील लोकांनी दिलेला आहे. आपल्या या ठिकाणी गेल्या 15 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं 2 महत्त्वाची कामं असतात. एक असतं पाण्याचं आणि दुसरं विजेचं. पाण्याच्या संदर्भातलं आपण जे काम केलेलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीनाकोळे गौतधन आपण पूर्ण केला, शिराळा उपसा सिंचन पूर्ण केलं, आंधळा उपसा सिंचन पूर्ण केलं. पराठ्याकडची नावं मी सगळी काही सांगत नाही. आपल्या जवळची सांगायचं म्हटलं तर सोनगिरीचा तलाव हे मी आमदार असताना आपण पूर्ण केलं. पप्पांच्या, माझे वडील कैलासवासी महाराज मोठे पप्पा यांच्या काळामध्ये वाकवडचा तलाव पूर्ण झाला, येसवंडीचा तलाव माझ्या काळामध्ये पूर्ण झाला, हातोल्याचा तलाव माझ्या काळामध्ये पूर्ण झाला. आपण इसरूप असेल, तेरखेडा असेल, दुधाळवाडी असेल, पिंपळगाव लिंगे असेल, आरसोलीचा तलाव असेल, ही सर्व कामं आपण आपल्या काळामध्ये आपलं सरकार असताना पूर्ण केलेली आहेत. आज त्याच्यामध्ये पाणी साठा उपलब्ध आहे. पुढच्या येणाऱ्या 50 वर्षामध्ये सुद्धा ते पाणी आपल्या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार आहे. आम्ही गेल्या तलावाची तुम्हाला माहिती सांगितली. गेल्या 5 वर्षापूर्वी प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही नदी नाला आमच्या स्वतःच्या खर्चातून उकरून देतो, गाळ काढतो, अशा पद्धतीचं काम काही लोकांनी केलं. गावामध्ये 8-10 किलोमीटरची नदी नाला असतो, रस्त्याच्या कडेला कुठंतरी 200-400 मीटर नदी नाला उकरायचं काम ह्या विरोधकांनी केलं. आम्ही स्वतःहून खर्चाने केलं असं त्या पद्धतीने सांगितलं. एका वर्षामध्ये तिथं गाळ साठतो पाण्याचा, परत कसलंही पर्क्युलेशन होत नाही, आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु त्याच्यावर आम्ही कधीच टीका केली नाही. आम्ही लोकांना या ठिकाणी सांगतोय की आपण जी तलावं केलेली आहेत त्यात पाणी साठा उपलब्ध झालेला तुमच्या डोळ्यासमोर आहे. पुढच्या 50 वर्षामध्ये सुद्धा ह्या पाण्याचा साठा तुम्हाला उपलब्ध होणार आहे, असं शाश्वत काम आपण या ठिकाणी केलंय. कुठंतरी मळमपट्टी लावायचं आणि हातूर मातूर काम करायचं, अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी केलेलं नाही. आता इथं गावात आल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की आपला सरमकुंडी नावाने एक तलाव या ठिकाणी मी आमदार असताना आणि महामंडळाचा अध्यक्ष असताना मंजूर बी केला होता. सरमकुंडी नाव असतं तरी ते वाकवडच्या आणि सरमकुंडीच्या दोघा गावाला फायदा होईल अशा पद्धतीचा तो तलाव होता. आपल्या काळामध्ये त्याचं टेंडर काढून वर्क ऑर्डर ठेवून गुत्तेदार आपण नेमलेला होता. हे मी केले म्हणून माझ्या माहिती आहे. आणि येसवंडीच्या तलावानंतर त्याचं काम सुरू होणं अपेक्षित होतं. तोपर्यंत आपलं पद त्या ठिकाणी गेलं, आपला पराभव झाला, तो आपण स्वीकारला. परंतु त्याच्यानंतर हे टेंडर कॅन्सल झालं. मी काय बोलतोय त्याच्यापेक्षा कागदावर हे टेंडर किती तारखेला मंजूर झालं, कोणत्या वर्षी मंजूर झालं, हे आपण माहिती मागितली तर आपल्याला माहिती सुद्धा मला कागदावर
आणि तारीख वाईज या ठिकाणी तुम्हाला देता येईल. आपण तुमचं हे तलाव मंजूर 100% केलेला होता हे मी ठामपणे आपल्याला या ठिकाणी सांगतोय. येसवंडीचं काम झाल्यानंतरचं हे टेंडर होतं. पुढं हे काम होणं अपेक्षित होतं. आपला पराभव झाल्यामुळे हे काम रखडलं. ह्या आमदारांनी ह्या कामाकडे कसलंही लक्ष दिलं नाही. त्या ठिकाणी आपलं शेतकऱ्याचं त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालेलं आहे. सुळगुरुजींनी सांगितलं की काँग्रेसच्या राज्यामध्ये जे दुसरं आपलं कुंतलगिरीचं तलाव आहे तो सुद्धा निलंगेकर साहेबांनी, त्यावेळेस तर आम्ही राजकारणात नव्हतो, पप्पांच्या अगोदर काँग्रेसच्या राज्यातनं हे तुमच्या तलाव निलंगेकर साहेबांनी केला. अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसच्या राज्यामध्ये आपल्या भागातली ही कामं झालेली आहेत. दुसरा महत्त्वाचा विषय की गेल्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी काय केलं, आम्ही उजनीचं पाणी ऐन इलेक्शनमध्ये बार्शी उपसा सिंचनच्या माध्यमातून 2-3 पाईपांनी पाणी आणलं. बार्शीच्या बॉर्डरवरचं त्याला परवानगी नव्हती, काय नव्हती, आणि वातावरण असं तयार केलं की आम्ही उजनीचं पाणी आणलं. आता लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही हिंगणगावला गेलो, म्हटलं तुमच्याकडे तर मागच्या इलेक्शनला उजनीचं पाणी आले, तुमचं काय अडचण नसेल आता. ती म्हणाले इलेक्शनच्या दिवशी फक्त पाणी आले, इलेक्शन झालेल्या दुसऱ्या दिवशीपासून आम्हाला एक थेंब सुद्धा पाण्याचा त्या ठिकाणी मिळालेला नाही. जी पाईप गाडलेले होते ती सुद्धा पाईप गाडलेले ही घेऊन गेलेले. हे मी सांगत नाही, हिंगणगावला तुमचे पाहुणे असतील. लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर त्यांनी काय केलं, आपली माणसं नेली सोलापूर बॉर्डरला आणि म्हणाले आता उजनीचं पाणी आलं. बरं झालं माणसं त्यांनी नेली. तिथं गेल्यावर जलपूजनाला पाणीच नव्हतं, उजनीचं पाणी आपल्या मतदारसंघात आलंच नव्हतं. आणि तिथं गेल्यामुळे लोकांना कळालं की ही फक्त लोकसभेच्या इलेक्शनसाठी त्याच्या पुतण्याला त्या ठिकाणी उभा करायचं होतं, म्हणून फुलटापा त्या ठिकाणी सांगत आहे. हे देखील लोकांना या ठिकाणी लक्षात आलं. उजनी धरणातून पाणी साखर धरणामध्ये, साखर धरणातून पाणी आपल्या हिवरडा तलावामध्ये, हिवरडा तलावातलं पाणी सोनगिरी, भोनगिरी, वाकवड ह्या तलावामध्ये, येसवंडी तलावामध्ये हे पाणी येणार आहे. आपण परांडा तालुक्यामध्ये कॅनॉलनी पाणी आणले. कॅनॉलची रुंदी खोली आपण बघितली, आपले पाहुणे रावळे कंडारी, रोकल, वाळवड्या परिसरामध्ये असतील. माझ्या काळामध्ये कॅनॉलनी आपण पाणी आणलं आणि पुढेही आपल्या भागामध्ये धरणामध्ये पाणी जाण्यासाठी कॅनॉलचं आपण टेंडर काढून त्याची कामं चालू केली होती. परंतु आपलं सरकार गेल्यानंतर, आपला पराभव झाल्यानंतर त्या आमदारांनी कॅनॉलची कामं रद्द केली आणि त्या जागेवर पाईपलाईनची कामंचं नवीन टेंडर काढलं. मी हे जबाबदारीने सांगतोय. आता शेतकऱ्यांना मला विचारायचं की तुमच्या शेतामध्ये कॅनॉल गेला, त्याचे पैसे शासन देणार आहे तुम्हाला भूसंपादनचे. त्याचा कॅनॉल जर गेला तर तुमच्या विहिरीला पाणी वाढणार आहे, गावाला पाणी वाढणार आहे, परिसराला वाढणार आहे का पाईपलाईननी गेल्यावर तुमचा फायदा होणार आहे, ह्याचा विचार तुम्ही करायचा आहे. ह्या आमदाराला त्यांनी कॅनॉलची कामं रद्द करून पाईपलाईनची कामं का आणली, हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे. राजकारण वेगळी भूमिका राहिली, राजकारण होत राहील. आपल्या पक्षाची आपल्याकडे राहतील, त्यांच्या पक्षाची त्यांच्याकडे जातील. परंतु कॅनॉलनी पाणी पाईपलाईननी पाणी जात असताना फक्त पाईप तुमच्या जमिनीमध्ये गाडले जातील, पाण्याचा टिपका सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. हे मी जबाबदारीने तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. आणि म्हणून या आमदाराचं आपल्या भागाकडं कोणतंही लक्ष नाही, अभ्यास नाही. लोकांना त्या गावामध्ये कॅनॉलनी जात असतानाचं या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे ही आपल्या लोकांची भावना आहे. दुसरं शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे लाईटीचा. येसवंडीला आपण 33 kV केलं, पारडी फाट्याला केलं, पिंपळगाव लिंगीला केलं, आपल्या वरुडला केलं, सुट्ट्याला केलं. असे 10-15 33 kV आपण आपल्या मतदारसंघामध्ये केले. 220 kV सबस्टेशन आपण आपल्या मतदारसंघामध्ये केलं. परंतु या ठिकाणी तुमचं ह्या 4.5 वर्षामध्ये एकही नवीन 33 kV आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. त्यामुळे लाईटीला अडचण येते आहे. हे 33 kV येसवंडीवर 5चा ट्रान्सफॉर्मर बसवला तर 2-3 महिन्यात लाईटीची परिस्थिती सुधरू शकते. नवीन 33 kV तर लांब राहिलं आहे. ह्या 33 kV वर सुद्धा त्यांनी 5चा ट्रान्सफॉर्मर बसवला नाही. त्यामुळे लाईटीची अडचण आपल्या शेतकऱ्याला येते. ह्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे.
आपण बघितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव जे 2-3 वर्षापूर्वी 10-11 हजार होता तो आज 4,500 पर्यंत आला। शेतकऱ्याला जर तुम्ही 10 आणि 11 हजार सोयाबीनला भाव दिला तर त्याला पीक विम्याची गरज नाही, कसल्या अनुदानाची गरज नाही, कसल्या मदतीची गरज नाही। परंतु लोकसभेचे इलेक्शन झाल्यावर सुद्धा हे सरकार काम झालेलं नाही। त्यांनी आता सोयाबीनची आधारभूत किंमत 5,000 रुपये ठरवलेली। सरकारने जर किंमत 5,000 ठरवली तर तुम्हाला 10 आणि 11 हजार सोयाबीनला मिळणार कसं? आज 4,500 आणि 2-2 वर्ष शेतकऱ्यांनी घरामध्ये सोयाबीन ठेवले आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही लोक शहाणी होतील असं वाटलं होतं, परंतु लोकसभेनंतर सुद्धा हिने कोणता निर्णय ह्याच्यामध्ये घेतलेला नाही। कांदा ज्यावेळेस शेतकऱ्याकडे असतो त्यावेळेस निर्यात बंदी होते आणि कांदा व्यापाऱ्याकडे गेला की निर्यात बंदी उठवली जाते। आपल्या शेतकऱ्याला या ठिकाणी ज्यावेळेस कांदा असतो त्यावेळेस भाव कमी आणि व्यापाऱ्याकडे गेला की त्याची किंमत वाढते। हे व्यापाऱ्यांना धार्जिन असणार सरकार आहे हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो। विरोधी पक्षाचं गेल्या 5 वर्षामध्ये आपण माझा पराभव केला, आपण तो स्वीकारला, लोकांनी 3दा निवडून दिलं होतं। एकदा आपल्याला पराभव केला म्हणून नाराज न होता आपण 5 वर्षापासून लोकांच्या संपर्कात आहोत। ज्यावेळेस पीक विम्याचा प्रश्न निघाला त्यावेळेस प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलला जाऊन आपण प्रत्येक जिल्हा परिषदच्या 2-3 गावाला जाऊन पाहणी केली, त्याचे रिपोर्ट कलेक्टरला पाठवले आणि 25% पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला। आज राहिलेला 75% शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाहिजे म्हणून आपली त्या ठिकाणी आंदोलन, पत्रव्यवहार या ठिकाणी चालू आहे। पीक विम्याबद्दल 5 वर्षामध्ये आपण निवडून दिलेल्या आमदारांनी एक शब्द काढलेला, एक स्टेटमेंट दिलेलं तुम्ही मला दाखवा। त्यांनी पीक विम्यावर एकदा सुद्धा बोललेले नाही। आता हे सरकार काय म्हणतंय की ज्यांनी ऑनलाईन मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर तक्रार दाखल केली त्यांनाच आम्ही राहिलेला पीक विमा देणार। तिथं बसलेले किती लोकांनी तक्रार दाखल केली? त्यांना अटी आणि शर्ती घालून शेतकऱ्यांना एकीकडं पीक विमा आम्ही देतो म्हणायचं आणि दुसरीकडे अटी शर्ती पूर्ण केल्या नाही म्हणून तुमचा पीक विमा थांबवायचा, अशा पद्धतीचं हे सरकार काम करत आहे। आपला भाग दुधाचा आहे। काय परिस्थिती दुधाची? आपण आंदोलन केलं आणि 4-5 रुपये आपल्याला वाढीव अनुदान मिळालं पाहिजे सरकारच्या माध्यमातून म्हणून आपण आंदोलन केलं। सरकारने नाईलाजाने ती घोषणा केली की आम्ही देतो, परंतु त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती एवढ्या टाकल्या की हे 5 रुपयाचं अनुदान आपल्याला मिळालं नाही। 250 गाव आहेत आपल्या मतदारसंघामध्ये, फक्त 2 गावांनी हिची पूर्तता केली। चिकाटी जी काही चेअरमन होती, दूध उत्पादक होती, त्या गावात 5 रुपयाचा फरक 4-5 महिन्याचा जवळजवळ 50 लाखाचा आलाय। म्हणजे प्रत्येक गावाने 40-50 लाख रुपयाचं नुकसान ह्या सरकारच्या चुकाच्या दुधाच्या धोरणामुळे केलेलं आहे। हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे। आज आपण पाहतो आदरणीय पवार साहेबांबद्दल आपल्याला या ठिकाणी आदर आहे, प्रेम आहे। उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आहे, राहुलजी गांधीबद्दल आहे, ही पक्षाची महाविकास आघाडीची सर्व माणसं आहेत। परंतु कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, जानकर साहेब असतील, ही पक्षाची माणसं नाही, परंतु त्यांच्याबद्दल देखील तेवढाच आदर आपला या ठिकाणी आहे। आपण मागच्या काळामध्ये पाहिलं की काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार धनगर समाजाला आरक्षण देत नाही, यामुळं ह्या धनगर समाजातल्या तरुणांमध्ये एक नाराजीचं वातावरण होतं। परंतु त्यावेळेस 10 वर्षापूर्वी फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमचं सरकार आलं की आम्ही पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार आणि 10 वर्ष होऊन सुद्धा त्या घटनेला धनगर समाजाला आरक्षण ह्या सरकारने दिलेलं नाही। उलट हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी बाजू मांडायची असते ती सुद्धा बाजू ह्या सरकारने मांडली नाही आणि आपल्याला कोर्टाने सुद्धा हे आपलं आरक्षण नाकारलेलं आहे। हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो।
मी आमदार म्हणून 2018 साली आपल्याला धनगर समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आमदार म्हणून अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडलेला आहे। आमदार म्हणून मी त्या ठिकाणी ही आपल्या समाजाची बाजू अधिवेशनामध्ये आणि विधानसभेमध्ये मांडलेली आहे, हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो। आणि म्हणून संजय पाटील असतील, सुरगुरुजी असतील, तिथं हाके साहेब आहेत, आपल्याला ह्या समाजाला वेगवेगळ्या पदावर या ठिकाणी ते धनगर समाजात घेऊन त्यांना पद दिलं नाही, परंतु एक चांगले कार्यकर्ते वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना आपण पद दिलं, त्या उद्देशानं त्यांना आपण ही पक्षाच्या माध्यमातून पद देण्यात आली। आपल्या मतदारसंघाची संस्कृती आणि जिल्ह्याची आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीला मराठा समाज आणि ओबीसी ह्या दोन्ही समाजाने मतदान केलं। या ठिकाणी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी आपली महाविकास आघाडी आहे। सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेल्याशिवाय कोणीही राजकारण करू शकत नाही आणि ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेले भविष्यात सुद्धा करणार आहे। आपल्या जिल्ह्याचं आपण कौतुक केलं पाहिजे की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अनेक समाजामध्ये तणाव निर्माण होण्याची परिस्थिती काही ठिकाणी झालेली होती, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये गुण्यागोविंदानं सर्व जाती धर्माची लोक आपण एकत्रितपणे नांदत आहोत, हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे। दुसरी महत्त्वाची, लोकसभेच्या वेळेस प्रकाश आंबेडकर साहेब यांना महायुतीमधून आपण त्या ठिकाणी पवार साहेब घ्यायचा महाविकास आघाडीने प्रयत्न केला होता, कारण आंबेडकर साहेबांची भूमिका आणि महाविकास आघाडीची भूमिका एक होती की आपण जर भाजपला मतदान केलं तर आपलं संविधान या ठिकाणी अडचणीत सापडणार आहे आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी आंबेडकर साहेबांनी भाजपला मतदान करू नका, महायुतीला मतदान करू नका म्हणून सांगितलेलं होतं, परंतु जागेच्या वाटपामध्ये त्या ठिकाणी आपलं गणित बसू शकलं नाही। परंतु आम्ही आता परत सर पवार साहेबांना विनंती केली की प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर महाविकास आघाडीला आपण परत एकदा चर्चा सुरू केली पाहिजे। या ठिकाणी आंबेडकर साहेब महाविकास आघाडीबरोबर असले तर महाराष्ट्राचे नाही तर देशा लेवलचे नेते या ठिकाणी त्यांचा मान सन्मान वाढणार आहे, त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीला देखील मदत होणार आहे। आणि म्हणून आज जर संविधान आपण भाजपला कमी जागेवर थांबवलं, सरकार आला असेल त्यामध्ये लोकांनी मतदान केलं होतं, काही भागामध्ये त्यांना थोड्या जागेसाठी दुसऱ्या पक्षाचा त्या ठिकाणी टेकू घेऊन असते कसं बसं सरकारमध्ये आलेले, हा टेकू कधी पडल ही सांगता येत नाही। आणि म्हणून ही संविधान वाचवण्यासाठी जो आपण मागच्या काळामध्ये बहुजन आंबेडकर साहेबांचा पक्ष असताना सुद्धा महाविकास आघाडीला मतदान केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो। या ठिकाणी आता विरोधी पक्षाचं जे आमदार आहेत, 5 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी तुम्ही म्हणालात की 15 वर्ष भैयाला निवडून दिलं, एकदा आता दुसऱ्या जिल्ह्यातल्या उपऱ्या आमदाराला निवडून देऊ, बघू काय करतोय। मला तुम्हाला सांगायचं आहे, मला जर तुम्हाला भेटायचं असेल, कोणत्याही पक्षाच्या गावातले काम करत असतील तर तुम्ही अर्ध्या तासात गिरोलीला मोटरसायकलवर येऊ शकता। तिथं विरोधी पक्षाच्या आमदारांना मतदान करणाऱ्या माणसाला आज 5 वर्षांमध्ये तुम्ही त्याच्याकडून काम करून घ्यायचं नाम राहिलं, फक्त जाऊन त्याची भेट घेऊन दाखवा, मी तुम्हाला काय बी बक्षीस देतो, त्याची भेटच होऊ शकत नाही। तुम्ही वाशीला जावा, भूमला जावा, पुण्याला जावा, मुंबईला जावा, ते तुम्हाला भेटू शकत नाही, कारण ते म्हणतायत की माझे 10 कारखाने आहेत, 40 संस्था आहेत, माझ्याकडे आणि त्यांचा भ्रम असा आहे की आपण पैसे दिले लोकांना की आपण निवडून येतो। गेल्या वेळेस बचत गटाला त्यांनी 1000 रुपये दिले प्रत्येक महिलेला, 1000 रुपये 5 वर्षाला म्हणजे दिवसाला येतात 50 पैसे। महिला भगिनींनी ह्या 1000 रुपयासाठी त्यांना मतदान केलं नव्हतं, त्यांनी आश्वासन असं दिले की मी तुम्हाला बचत गटाला मार्केट मिळवून देतो आणि प्रत्येक महिलेला महिन्याला 10,000 रुपये कमवून देतो, असं त्यांचं आश्वासन होतं। म्हणून महिला भगिनींनी त्यांना मतदान केलं होतं। लोकसभेच्या अगोदर सुद्धा त्यांनी 1000 रुपये दिले, केलं का महिलांनी मतदान ह्यावेळेस त्यांना? अजिबात केलं नाही।
1000 रुपयासाठी आपल्या महिलांनी त्यांना मतदान कधीच केलं नाही. बचत गटाबद्दल त्यांना थोडी अपेक्षा होती म्हणून त्यांनी केलं, परंतु 5 वर्षामध्ये बचत गटाचा एक शब्द सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये काढून घेतला का एखादा बचत गटाचा मिळावा? 5 वर्षापूर्वी मशीन आणून ठेवल्या होत्या, महिलांना दाखवले ईटला, बघा ही मशीन वाटप करायच्या. आत्ता परवा काही पत्रकार तिथं त्या गोडाऊन मध्ये गेले, रात्रीच्या एक 5-50 मशीन गायब करून टाकली. म्हणजे आपल्या महिला भगिनींना त्यांनी फसवलेलं आहे. त्यापुढं आपल्या महिला भगिनींनी फसू नये, हा महिलांना पोचून त्यांच्यापर्यंत पोचून आपण गावातल्या लोकांना ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस सगळ्या गोष्टी अडचणीत सापडल्यात, आता महिनाभरच इलेक्शन राहिला आहे, कोणतीही मोठी गोष्ट आपल्याला करता येत नाही, तर आपण काय केलं पाहिजे? म्हणून त्यांनी आता शॉर्टकट निवडला आहे की महिलांना 1500 रुपये द्यायचे. चांगली गोष्ट महिलांना 1500 रुपये देणं, परंतु ह्या महिला भगिनींना गेल्या 2 वर्षापासून 4 वर्षापासून 5 वर्षापासून तुमचं सरकार असल्यामुळे तुम्ही जर पैसे दिले असते तर आपण त्यांचं त्या ठिकाणी ह्या गोष्टी कबूल केल्या असत्या. इलेक्शन राहिले 2 महिन्यावर, आचारसंहिता लागणाऱ्या महिन्यावर, मग तुम्ही 1 महिन्यासाठी त्यांना पैसे देणार का? मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ह्या महिला भगिनींना 1500च्या ऐवजी 3000 रुपये महिन्याभरासाठी नाही तर पूर्ण 5 वर्ष आणि कायमस्वरूपी ही मदत आणि अनुदान महाविकास आघाडी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आपण तात्पुरती मदत महिलांना करणार नाही तर कायमस्वरूपी मदत महिलांना या ठिकाणी करणार आहोत, हे मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. दुसरी गोष्ट ही झाली शॉर्टकट. अजून तर ही योजना यायची त्याची चर्चाच एवढी चालू आहे. अरे बाबा, पण अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजना आहे, ज्याच्यातून पगार मंजूर झाली तर आयुष्यभर माणसाला शेवटपर्यंत त्याला पगार मिळते. त्या संजय गांधीची ह्या आमदारांनी बैठकच घेतली नाही. 5 वर्ष झाल्या का तुमच्या पगारी काय मंजूर? आपण 25,000 पगारी आपल्या सरकार असताना, मी अध्यक्ष असताना मंजूर केले. मग ह्या योजनेकडे तुम्ही लक्ष देत नाही आणि आता महिलांना फक्त 1500साठी या ठिकाणी तुम्ही जे गोष्टी सांगताय ह्या महिलांना भेटून आपण गावातल्या लोकांनी त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्या गावामध्ये प्रचारासाठी लांब कुठं जायची गरज नाही. फक्त आपल्या महिला भगिनींना ज्या गोष्टी आपण सांगितल्या ते समजून सांगणं गरजेचं आहे. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. दुसरं, वाशी तालुक्यामध्ये आपण कोर्टाची बिल्डिंग आपल्या काळामध्ये केली, तुमच्या तहसीलची बिल्डिंग केली, सेंट्रल बिल्डिंग केली, क्वीनची सेंट्रल बिल्डिंग केली, कोर्टाची बिल्डिंग केली, तुमच्या DYSPचं ऑफिस केलं, ITIची बिल्डिंग केली, सामाजिक न्याय विभागाची बिल्डिंग केली. सगळ्या बिल्डिंग आपण केल्या. सेशन कोर्ट केलंय, आणलं पण, दवाखाने केले. आता ही आरोग्य मंत्री आहे, त्यांनी मंत्री झाल्यापासून मला आपल्या गावातल्या लोकांना विचारायचं आहे की आता महिन्यात 2 महिन्यात किंवा ह्या महिन्यात जर कोण आजारी पडला असेल तर तुम्ही नवीन कुठल्या दवाखान्यात गेलात का? जी पारंपरिक 10-15 वर्षापूर्वी जी दवाखान्यात, त्याच दवाखान्यात जातात का? काही नवीन कुठं काय झालंय? आपण ज्या आपल्या काळामध्ये जे दवाखाने केले होते, कोरोनामध्ये सुद्धा तिथे लोकांनी त्यांचं सर्व मेडिकलचं ट्रीटमेंट घेतली. आज सुद्धा आपण केलेल्या दवाखान्यातच लोक जातात. त्यांनी केलेले दवाखाने सगळे कागदावर आहेत. भली मोठी लिस्ट तुम्हाला सांगतील, परंतु ही सर्व कागदावर आहे. हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आता नवीन MIDCचं आपल्या इथं त्यांची लोक घोषणा करतायत. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की ह्या MIDCचं गेल्या 5 वर्षापूर्वी जर त्यांनी ही MIDCची घोषणा केली असती तर आजपर्यंत प्रकल्प उभा राहिले असते. आज काय केलेलं आहे? एक कागद काढला त्यांनी, शेतकऱ्याची एक टेंटेटिव्ह जमीन मोजणीचं फक्त एक पत्र काढलेलं आहे. MIDC करायची असेल तर त्या MIDC खात्याच्या माध्यमातून नोटिफिकेशन निघावं लागतं. नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्याला अनेक अडचणी आहेत. मग 5 वर्षापूर्वी जर MIDCचा तुम्ही प्रश्न घेतला असेल तर आता इथं कितीतरी प्रकल्प उभा राहिले असते.
मी MIDC बुमला केली, तिथं 33 केवी लाईट दिली, पाणी दिले, रस्ते दिले, माझ्याकडे पूर्ण मीटिंगचे पुरावे आहेत तिथं आहे. त्या MIDC मध्ये निम्मे प्लॉट शिल्लक आहेत, म्हणजे लोकांनी प्लॉट घेतलेत आणि तिथं कुठलाच काम प्रकल्प उभा केला नाही, कारण लाईट पुरत नाही, पाणी पुरत नाही, म्हणून तिथली MIDC तशी अडचणीत सापडली आहे. ती MIDC अडचणीत सापडली आणि ही बाकीचे जी दिशाभूल लोकांची करतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवू नका. आपला सरमकुंडी फाटा मध्ये मला काही लोक भेटले आणि म्हणाले की आम्हाला 10च्या पुढं पोलीस ताण देतोय, दुकानं बंद करा, व्यवहार बंद होतोय. परत ज्यावेळेस पंढरीचं आपलं पंढरपूरचं सर्व लोक परततात त्यावेळेस देखील पोलिसांकडून त्रास होतोय. मी डायरेक्ट SP ला साहेबांना DYSP ला फोन करून त्या पोलिसांना मदत करण्याचं त्या ठिकाणी विनंती केली आणि पोलिसांनी देखील आपल्याला सहकार्य केलं आणि हा आपला फाटा रात्रभर चालू ठेवण्याचं काम आपण या ठिकाणी केलेले. ही काम सांगण्यासाठी तुम्ही त्यांना भेटू शकता का निवडून दिलेल्या आमदाराला? रोज आपलं कुठलं ना कुठलं छोटं मोठं काम आहे ते करण्यासाठी आम्ही आपल्या बरोबर आहोत. जास्त लांबच मी बोलत नाही. आपण सर्वांनी महाविकास आघाडीला सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.